मी सुषमाताईंचे हात जोडून एक आई म्हणून, एक महिला म्हणून आणि एक महाराष्ट्रात राहणारी, महाराष्ट्रावर प्रेम करणारी महिला म्हणून मी जाहीरपणे सुषमा अंधारेंचे मनपूर्वक आभार मानते. कारण का कुठल्याही आईला, कुठल्याही महिलेला ड्रग्ज म्हटलं की तिचा पारा चढतो, म्हणजे त्याच्याबद्दल कुठली आई सहन करणार नाही. आणि ड्रग्ज हे हद्दपार झालेच पाहिजे. आणि तुमच्याच चॅनलवर मी आज नाही 100 वेळा माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की माननीय मुख्यमंत्री साहेब, तुम्ही जर ड्रग्जच्या विरोधात लढा लढणार असला तर तुमच्याशी सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून तुमच्या मागे आम्ही ताकदीने, आमचा पक्ष, आमची सगळ्या सामाजिक संघटना हे ताकदीने महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या मागे उभं राहू. पण ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र करा हा आमचा आग्रह तुम्हाला राहील आणि हे तुम्ही केलंच पाहिजे. पण हे करत असताना सुषमाताईंच्या आरोपांमधून 2 गोष्टी लक्षात आल्या. एक तर तिथे स्थानिक सत्तेमधले लोक आणि ते जे काय त्यांनी मोबाईलवर दाखवलं ते गंमत म्हणून मी पण गुगल करून बघितलं की तो जो नंबर सुषमाताईंनी दाखवला तो जर गुगल केला तर त्या स्थानिक लोकांचीच नावं येतात. म्हणजे सुषमाताईंनी जे आरोप केले ते सगळे मोबाईलवरचे आहेत, खरे आहेत ते. तुम्ही पण गुगल करून बघा. तो नंबर जो सुषमाताईंनी सांगितलाय ना तो बघितला तर तो त्याच माणसाकडे जातो ज्याच्यावर आरोप चाललेले. मग सरकार का लपवतंय त्याच्यावर? आणि प्लस मला वाटतं एक कोणीतरी युवक का विद्यार्थीचा अध्यक्ष आहे त्याचा पण राजीनामा घेतलाय मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांच्या. त्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ड्रग्सच्या बाबतीत मग अजित पवारांचा पक्ष असू दे, देवेंद्र फडणवीसांचा असू दे, एकनाथ शिंदेचा, उद्धवजी, आम्ही सगळे काँग्रेस या बाबतीत म्हणजे आमच्याकडून महाविकास आघाडी करून ड्रग्सच्या बाबतीत आम्ही कुठलाही असा उडता महाराष्ट्र, उडता पंजाब सहन करणार नाही.